डॉक्टर बहिणीवरती जो अमानुष अत्याचार करून निर्दयपणे तिचा त्या ठिकाणी खून केला गेला आणि आज संपूर्ण देशामध्ये या ठिकाणी चीड निर्माण होऊन फार मोठी त्या ठिकाणी एक आंदोलनाचं स्वरूप संपूर्ण भारतभर त्या ठिकाणी निर्माण झालेलं आहे। देश पातळीवरील मेडिकल असोसिएशन असेल, राज्य पातळीवरतील मेडिकल असोसिएशन असेल, या सर्व असोसिएशननी इतिहासात पहिल्यांदा 24 तास या ठिकाणी वैद्यकीय सेवा थांबवण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेतला। सर्वसामान्य जनतेने या ठिकाणी विचार केला पाहिजे की थोडासा जरी त्रास झाला ना, आपल्या शरीराला वेदना चालून झाल्या तर आपल्या आई वडिलांनंतर आपली काळजी करणारा जो कोणी असतो तो म्हणजे डॉक्टर। याच्यापाशी जाऊन आपण आपल्या व्यथा मांडतो, आपल्याला काय त्रास होतो तो आपण डॉक्टरला सांगतो, डॉक्टर आपली तपासणी करतो आणि जितक्या लवकर होईल तितक्या लवकर आपल्याला त्या वेदनेतून परावृत्त करण्याचं काम त्या ठिकाणी एक देव कार्य म्हणावं लागेल। तिचं काम करणारी एक युवती, एक डॉक्टर, जिला सुंदर असं भवितव्य होतं आणि स्वातंत्र्यपूर्व काळापासून कलकत्ता शहराला एक ऐतिहासिक वारसा आहे। अत्यंत मोठं शहर, भारतातल्या एक 4 शहरातलं कलकत्ता शहर म्हणून ओळखलं जातं आणि आज आपण रोज पेपर उठून पाहतोय बलात्काराच्या घटना, महिलांवरील अत्याचाराच्या घटना, लाखोच्या स्वरूपात त्या ठिकाणी महिला आणि युवती त्या ठिकाणी गायब झालेल्या, मिसिंग झालेल्या तक्रारी आपल्याला त्या ठिकाणी शासनाच्या दरबारी आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात। 15 ऑगस्ट 2024च्या दिल्ली येथील भाषणात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 10 मिनिटं महिलांवर अत्याचार आणि कलकत्त्याच्या घटनेचा देखील उल्लेख केला असता तरी या सर्वसामान्य जनतेच्या वतीने या राज्य सरकारला आणि या देशातील सरकारला मला सर्वसामान्य जनतेच्या वतीने या ठिकाणी एक विनवणी करायची आहे, एक विनंती करायची आहे की किती दिवस आपण हे निषेध मोर्चे अशा पद्धतीने करत राहणार। कुठेतरी त्या ठिकाणी कायदा मुलींसाठी, महिलांसाठी अत्याचार बंद व्हावेत म्हणून त्या ठिकाणी कडक असे कायदे त्या ठिकाणी सभागृहामध्ये त्या ठिकाणी केले पाहिजेत, जेणेकरून महिलांवरती अत्याचार करणारा, लहान मुले असतील, तरुण असतील, महिला असतील, यांच्यावरती अत्याचार करणाऱ्याला, त्यांचा खून करणाऱ्याला त्या ठिकाणी फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये त्यांचे केसेस चालून फासावरती चढवले गेले पाहिजेत, अशी सर्वसामान्य जनते